या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत सुषमा अंधारे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या। सुषमाजी, झी 24 तासवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही दाखवतोय। विधान भवनातली ही सगळी दुर्मिळ ग्रंथसंपदा आहे आणि जी उघड्यावर पडली आहे। अनेक रेफरन्सेस यामध्ये आहेत आणि अशा प्रकारे उघड्यावर आलेली ही ग्रंथसंपदा खरं तर हे विदारक दृश्य म्हणावं लागेल। हे खरंच दुर्दैवी आहे। एकेकाळी आपल्या घराची संपत्ती काय तर ती ग्रंथसंपदा असावी। आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची तर शस्त्रे यत्ने करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची वाटू धन लोका असं सांगणाऱ्या तुकोबारायांची आम्ही सगळे वारसदार। आम्ही फुले, शाहू आंबेडकर, गोखले, रानडे, आगरकर इथपासून ते अनेक आम्हाला जे लाभले महंत ते सगळे या ग्रंथांमुळे लाभले। या ग्रंथांमधून आम्ही त्यांना पाहू आणि अनुभवू शकलो। मात्र या ग्रंथांची अशा पद्धतीची दुरावस्था ही फक्त ग्रंथांची दुरावस्था नाही, तर माणूस या सगळ्या ग्रंथांपासून आणि त्यातल्या सद्विचारांपासून दूर गेला की त्याची काय भीषण अवस्था होते ही सभागृहातली अवस्था बघून लक्षात येते। एका अर्थाने ग्रंथांपासून दूर गेलेली माणसं कशी विकृत होतात हे काल आपण किंचाळणाऱ्या लोकांकडे बघितलं। वाईट आहे, अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह गोष्ट। जी 24 तासचे पुन्हा एकदा आभार की आपण इतका चांगला मुद्दा आणि इतका गंभीर संवेदनशील विषय आज लावून धरलाय। अगदी सुषमाजी, खरं तर याचं डिजिटलायझेशन सुद्धा होत असेल, डिजिटली सगळी रेफरन्सेस उपलब्ध होतील। मात्र याच्यामध्ये अनेक अशी जीर्ण कागद झालेले अशी पुस्तकं आहेत की त्याचं आता बहुधा डिजिटलायझेशन होईल की नाही सांगता येत नाही। मात्र ही सगळी संपत्ती जपणं किती आवश्यक आहे। तुम्ही आता खूप संत महंतांची नावं घेतली ज्यांनी शब्दांना, पुस्तकांना महत्त्व दिलं। मात्र ही नावं फक्त आता राजकारण्यांच्या मुखामध्ये घेण्यापुरती राहिली आहेत। त्यांनी जे सगळे लिहिलेल्या गोष्टी आहेत या मात्र जतन करण्याचं काम आपलं नाही का असा प्रश्न इथे उपस्थित होतोय। ताई, डिजिटलायझेशन जरी चालू असेल तरी पुस्तकं स्वच्छ आणि नीटनेटकी असायला काय हरकत आहे। मी स्वतः सभागृहातलं ग्रंथालय एकदा माझी आवड आणि छंद म्हणून की माझ्या आधी असणाऱ्या सभागृहातली एक भव्य दिव्य परंपरा जपणाऱ्या लोकांचे अनेक गाजलेली भाषणं आणि मिनिट्स ज्या पुस्तकांमधून मांडलेली आहेत त्यातले काही पुस्तकं आपल्याला हाताळता येतील का म्हणून जेव्हा मी त्या दालनामध्ये गेले होते, अक्षरशः वाळवी खात पडलेली पुस्तकं आहेत। म्हणजे कितीतरी जुने राज्यशास्त्रांचे ग्रंथ आहेत, कितीतरी जुन्या लोकांचे ग्रंथ आहेत, जॉन स्टुअर्ट मिल, जेम्स मिल, की जे वाळवी लागली त्या ग्रंथांना तिथे। आणि आपण चालायला लागलो तरी असा कुबट वास यायला लागतो, ठसका लागतो आपल्याला। इतक्या वाईट अवस्थेमध्ये जर एवढी मोठी भव्य दिव्य ग्रंथसंपदा असेल तर महाराष्ट्राच्या विचार वसा वारशाबद्दल काय उद्विग्नता आणि काय संवेदनहीनता या सरकारच्या मनात आहे हे त्याचं द्योतक दिसत आहे आपल्याला। ठीक, सुषमाजी धन्यवाद। आपण झी 24 तास बरोबर बोलला। सुषमा अंधारे आपल्या बरोबर होत्या।